आज 30 ऑक्टोबर सोमवार. आपल्याला आता 16व्या अध्यायातल्या सत्यापर्यंत वाटचाल करत आलेलो आहोत. दैवी संपत्ती पाहत आहोत. पुढच्या गुणांची आपण आज चर्चा करणार आहोत. प्रार्थना म्हणूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आपण दुसरा श्लोक पाहिलेला होता आणि त्यातल्या अहिंसेचा विचार केला आणि सत्यापर्यंत आलेले होतो. पुन्हा एकदा तो श्लोक म्हणते. अहिंसा सत्यमक्रोधस त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. ते सत्यम आणि अक्रोध हा, त्याग हा, शांती ही, अपैशुनम असे शब्द आपण पाहिले होते. आता सत्य पाहतो आहोत. नंतर अक्रोध हा म्हणजे क्रोधाचा अभाव. पुढे त्याग, शांती आणि अपैशुनम म्हणजे कुणाचेही दोष उघड न करणं किंवा कुणाला न दुखावणं. दया, सगळ्यांच्या बाबतीत दयाबुद्धी. आणि भूतेषु अलोलुपत्वम म्हणजे लोभाचा अभाव. प्राणीमात्रांच्या बाबतीत अत्यंत प्रेम. आणि मार्दवम म्हणजे मृदुता. आणि ह्री म्हणजे लाज, वाईट गोष्टी किंवा वाईट कृत्य करण्याची लाज. आणि अचापलम म्हणजे चांचल्याचा अभाव. त्यापैकी आपण अहिंसेचा भाग पाहिला. आता सत्यापर्यंत आलेले होतो. सत्याची शेवटची ओवी परत एकदा वाचते. 120 पर्यंत आलेले होतो आपण. आता 119वी पुन्हा एकदा ओवी पाहते. ऐकता कौतुके कानाते निघती मुखे, जे साचारी वेचे निबिके ब्रह्मई भेदी. म्हणजे सहज माणूस ऐकायला जातो आणि ते शब्द कानांना सुख देतात. ते इतके मधुर असतात, की ते परब्रह्माचा भेद करत सत्याला भेटतात. म्हणजे परब्रह्मापर्यंत ते, परब्रह्म आणि सत्य एकच आहे तिथपर्यंत ते भिडतात. म्हणून म्हणलं ऐकता कौतुके, कौतुकानं ऐकतोय हे सत्य बोलणं जे आहे ते. ज्याच्या कानामध्ये ऐकू येतंय, ज्याच्या मुखातून निघतंय ते साचारी वेचे निबिके. ते इतकं सत्य असतं की ते ब्रह्माला सुद्धा भेदून जातं. आता 20वी बघूया. किंबहुना प्रियपणे कोणतेही झकवू नेणे, यथार्थ तरी खुपणे नाही कवणा. एवढंच काय सांगावं म्हणतायत की सत्याची कास धरताना हेच शब्द कुणालाही त्रास देत नाहीत किंवा दुखवत नाहीत. झकवू नेणे, कधीही कुणालाही दुखवायचं नाही किंवा फसवत पण नाही. यथार्थ तरी खुपणे नाही गवणा, कुणालाही ते खुपत नाहीत. असे शब्द यथार्थ असून सुद्धा कुणाला खुपत नाहीत. मी सांगितलं ना की कधी कधी सत्य हे कटू असतं, पण अशा कौशल्यानं जर सांगितलं तर ते सुद्धा कुणाला खुपत नाही. मग माणसं म्हणतात की हो, कल्पना होतीच आम्हाला असं काहीतरी होणार. फक्त एक माणूस आहे, आपल्याला वाटतं आपलं म्हातारं माणूस आपल्याला अजूनही मिळावं. पण ती प्रतिक्रिया देण्यापूर्वी सांगणाऱ्याचं कौशल्य, सत्य सांगताना सुद्धा अत्यंत कौशल्यानं कुणालाही न खुपू देता, न खुपता असं सांगणं ते सत्य आहे. एरवी गोरी गोरी कीर काना गोड,
परी साचाचा पाखाळी कीड, आगीचे करणे उघड परी जळोते साच. आता एरवी आपल्याला ते इथं उदाहरण देत आहेत की पारध्याचं गाणं, हे जे शब्द वापरलेले आहेत, गोरी कीर नाना गोड, काना गोड. गोरी म्हणजे त्या पारध्याचं जे बोलणं असतं, गाणं असतं, ते गोड लागतं, कानाला छान वाटतं. पण त्यातलं जर परी साचाची पाखळी कीड, म्हणजे त्यात साचा म्हणजे सत्य, त्यातला सत्यार्थ जर जाणून घ्यायला गेलं तर लक्षात येतं आगीचे करणे उघड. जशी आग आपल्याला दिसायला छान दिसते, पण जवळ गेला की चटका लागतो. हे सगळं लक्षार्थ नाही, शब्दशार्थ इथं उपयोगी नाही आहेत. तर नंतर लक्षात येतं त्या पारध्याचं संगीत का त्यानं लावलेलं आहे की त्यातलं वास्तव असं घातक आहे. सगळे पक्षी त्याच्यामध्ये अडकतात. म्हणजे अग्नीसुद्धा काय करतो, छान दिसतोय. लहान मुलं तर बघा अगदी हात लावायला जातात, पण तो सगळ्यांना भक्षण करून टाकतो. म्हणून त्यांनी अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे की आगीचे करणे उघड परी जळोते साच. अग्नीचं सर्वभक्षत्व हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा मग अशा सत्याला आग लागो, असं त्यांनी काल म्हटलेलं होतं, परवा. आता पुढे काय सांगतात बघा, त्याच्यासाठी अजून एक उदाहरण देत आहेत. कानी लागता महुर, अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचा नव्हे सुंदर लावची पा. आता इथे एक वेगळं उदाहरण देत आहे की जे शब्द कानाला महुर, महुर हच्या धच्या जागी ह येतो बघा, तर अतिशय कानाला मधुर लागतं, मधुर भासतात. पण अर्थे विभांडी जिव्हार, पण त्यातला जो अर्थ असतो ना, सूचित होणारा अर्थ, ध्वनीत होणारा अर्थ, त्याला व्यंग्यार्थ म्हणतात. तो जर जिव्हारी लागायला लागला, म्हणजे आपल्या काळजाला घरं पाडू लागला किंवा काळीत चिरत गेला, तर ते वाचा नव्हे सुंदर लावची पा. तर ती वाचा सुंदर नसते, ते वाणी सुंदर नसते. मग त्याला काय म्हणायचे, लावची पा. लावची हा शब्द एका, जे आपल्याला पूर्वी हडळ वगैरे शब्द होतं असं म्हणायचे, तर ती जणू काही छान कपडे परिधान करून सुंदर वेश पालटून आलेली अशी हडळ आहे. म्हणजे इतकं वाईट वर्णन केलेलं आहे. त्या फक्त वरवर कानांना गोड वाटणारी असेल, मधुर भासणारी असेल, पण त्यातला अर्थ जर खूप वाईट असेल. काही लोक असं बोलतात, इतकं मधुर पेरणी करतात, पण त्याच्यातून अर्थ मात्र वाईटच निघतो. त्या सत्याला काहीही अर्थ नाही, किंवा तसलं सत्य अजिबात योग्य नाही. म्हणजे कानाला मधुर लागणं हे छान वाटते, पण त्यातला अर्थ बघायला गेलं तर मात्र काळजाला वेदना होतात, यातना होतात. म्हणून ते भाषण सुंदर नाहीच आहे. तर ते त्यांनी विवशी असा शब्द वापरलेला आहे, आणि देशपांडेंनी त्याला वेश पालटून आलेली हडळ असा शब्द वापरलेला आहे. आता अजून बघीन मी एखादा जर शब्दार्थ मिळाला तर. परी अहिती कोपोनी सोप, लालनी मऊ जैसे पुष्प, तिये मातेचे स्वरूप जैसे का होय. आता मातेचं मात्र उदाहरण परफेक्ट आहे. काय आहे की अहिती कोपून सोप, आपल्या लेकराचं अहित होऊ नये म्हणून कोपोनी सोप, म्हणजे ती खोटी रागवत असते. आई बघा मुलांवर खूप रागावते, ओरडून ओरडून बोलते, कधी कधी एक धपाटा पण देते. पण तिचा उद्देश काय आहे, लालनी मऊ जैसे पुष्प, तिये मातेचे स्वरूप जैसे का होय. पण ती लालन पोषण करताना कशासारखी असते हो, मऊ जैसे पुष्प, फुलासारखी मऊ असते बघा. आणि मग त्या आईचं जसं स्वरूप प्रगट असतं ना, तसं हे सत्याचं स्वरूप आहे. म्हणजे सत्य खरं कसं पाहिजेल आहे, वरून जरी कटू वाटलं तरीसुद्धा त्याच्या आतला भाव हा चांगला पाहिजे. आई लहान बाळाला, आपल्या मुलाला जरी कठोर बोलत असेल तरीसुद्धा तिच्या आत प्रेमाचा सगळा ओलावा असतो. जसं मऊ मऊ पुष्प फुलांना बघ हात लावला तर अगदी आपल्याला छान वाटतं, तसंच आईचं बोलणं, आईचा धपाटासुद्धा
हा त्या फुलाच्या स्पर्शासारखा मऊ असतो किंवा आपल्याला उपयुक्त असतो. तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे. मग आता ते सत्य कसं असतं हो, तर त्या मातेच्या बोलण्यासारखं. तैसे तैसे या शब्दात सगळं आलं. ते कसं आहे? श्रवण सुख चतुर, ऐकायला अत्यंत सुखकारक, आणि चतुर म्हणजे चातुर्यानं ती सांगत असते. आणि परिणामोनी साचार, आणि त्याचा परिणामसुद्धा सत्य हा चांगला होत असतो. बोलणे जे अविकार, आणि तिचं जे बोलणं आहे ते अविकारी आहे, विकार नाहीत त्याच्यामध्ये. असं जे बोलणं आहे ते सत्य, ते सत्य मानायचं. तिचं जे बोलणं आहे ना, जे प्रगट होतं ना, त्याला सत्य म्हणायचं. काही जण बघा आपल्या तोंडावर एवढी स्तुती करतात आणि प्रत्यक्ष काहीतरी वेगळाच कावा असतो त्यांच्या मनामध्ये. तर त्या मधुर बोलण्याला, त्या सत्य बोलण्याला काहीही अर्थ नाही. पण आईचं जे प्रेम आहे हे मात्र सत्य असतं, त्रिकालबाधित सत्य असतं. आणि तसंच आपलं बोलणं किंवा आपलं वागणं, आपलं आचरण हे सगळं सत्याने युक्त पाहिजे. आता काही उदाहरणं वेगळीच देतात, वेगळ्या पद्धतीनं देतात. आता घालिता ही पाणी जैसी पाषाणी न निघे आणि कामथिलिया लोणी कांजी नेदी. आता एखादा दगड आहे, पाषाण आहे. आता घालिताही पाणी, त्याच्यावर कितीही पाणी घातलं, काहीही ओतत राहिले तरी न निघे आणि म्हणजे त्याच्यातनं अंकुर, त्याच्यातून अंकुर काही निघत नाही. अंकुर कधीच फुटणार नाही. म्हणून म्हणतात ना, दगडाला पाझर. पण कधी कधी असं म्हणतात की एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण इतके कठोर हृदय माणसं असतात त्यांना काही पाझर फुटणार नाही. पण इथं खरं सांगतायत की पाषाणावर कितीही पाणी उतलं तरी त्याच्यातनं अंकुर बाहेर पडणार नाही. अजून एक उदाहरण, का मथिलिया लोणी कांजी नेदी. आणि जी कांजी असते पीठ लावलेली, तर त्या कांजीतून कितीही घुसळलं तरी लोणी निघणार आहे का? लोणी निघणार नाही. तसं हे जे असत्य बोलणारे लोक असतील, त्यांनी कितीही मऊ अगदी सुंदर शब्दात बोलले तरीसुद्धा त्याच्यातून सत्य बाहेर पडणार नाही. अजून काही उदाहरणं देतात. त्वचा पाये शिरी हाले याही फडे न करी वसंती ही अंबरी न होती पुष्पे. आता कधी कधी परवाच उदाहरण गेलेलं आहे बघा, की साप काय करतो? कात टाकतो. त्वचा पाये शिरी हाले याही फडे न करी. आता त्याने एकदा कात टाकलेली असली आणि त्याच्या सर्पाच्या फण्यावर जरी आपण पाय ठेवला, पाये शिरी त्याच्या फण्यावर पाय ठेवला, तरी सुद्धा तो काय करतो? हाले याही फडे न करी. तो आपला फडा उभारत नाही, म्हणजे फणा उगारत नाही. तसंच वसंती ही अंबरी न होती पुष्पे. अगदी वसंत ऋतू सुरू झाला, वसंताचं आगमन झालं, तरीसुद्धा आकाशामध्ये पुष्प काही उमलत नाहीत. आकाशपुष्प ही केवळ कल्पना आहे, भास आहे. पण आपण मात्र अशी काही कल्पना करतो. सगळीकडं फुलं फुललेली आहेत, मोगरा आहे, चमेली आहे, सगळी आहेत छान छान सुगंधी फुलं. आकाशात पण फूल येईल, आता वसंत ऋतू सुरू झाला आहे. नाही, वसंतात ती फुलणारच नाही, कारण तिथं फुलंच नसतात, फुलं फुलूच शकत नाही. किती उदाहरणं देतात ज्ञानदेव. नाना रंभेचे निही रूपे शुकी नुठिजेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीप घृते ही जेवी. आता ही रंभा, आता रंभेसारखी तिलोत्तमा जरी पुढे आली, रंभेची वेगवेगळी रूप आहेत, तर ती तिलोत्तमाच्या रूपात जरी आली तरी शुकी नुठेजेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीपे. दोन उदाहरणं सांगितली की शुकाला विषय वासनेचा
जहरी डंख होत नाही. शुक म्हणजे शुकमुनी पण घेऊ शकतो किंवा शुक म्हणजे पोपट, पण इथे शुक हा व्यासांचा जो पुत्र आहे. शुकासारिखे वैराग्य ज्याचे, ते अगदी दृढ वैराग्य ज्याचं आहे, त्याच्यापुढे त्या रंभेचं तिलोत्तमेचं काही चालत किंवा त्याला विषय वासनेचा डंख होतच नाही. पुढचं उदाहरण देतात. का भस्मी वन्नी न उद्दीपे. भस्म एखादं आहे जे शांत झालेलं राख असते ती, आणि त्याच्यामध्ये कितीही तूप ओतलं तरी त्याच्यातून कधी ज्वाळा उफाळून येतील का? हो, नाही. पण प्रज्वलित अग्नी असेल, अगदी थोडीशी दुगदुगी जरी असेल आणि त्यात थेंबर जरी तूप ओतलं तरी ते लगेच प्रज्वलित होईल. नाना रंभेचे निरूपे शुकी नुठिजेची कंदर्पे. कंदर्प म्हणजे मदन. काम का भस्मी वन्नी न उद्दीपे घृते ही जेवी. तेवीची कुमारू क्रोधे भरे, तैसिया मंत्रांची बीजाक्षरे. तिये निमित्ते ही अपारे मीनलिया. आता एखाद्या लहान मुलाला सुद्धा जर तुम्ही कुमारू क्रोधे भरे, त्याप्रमाणे तेवीची म्हणजे त्याप्रमाणे लहान मुलाला सुद्धा जर क्रोध यावा असं जर आपण शिव्या दिल्या, अशी जर आता अगदी मंत्रांची बीजाक्षरे म्हटलेले आहे त्यांनी, म्हणजे अशी जरी मंत्र उच्चारले तरीसुद्धा क्रोध निर्माण होईल असं कुठलंही निमित्त घडलं. अजून वेगवेगळी कारणं सांगतायत. एखाद्या बघा संत साधू सज्जनाला तुम्ही कितीही बोला, त्याच्यावर परिणाम होत नाही, तो शांतच राहतो. तसं लहान मुलाला अगदी सुद्धा उद्दीपित करणारे जर तुम्ही असे मंत्रोच्चारण किंवा अशी बीजाक्षरे म्हणजेच वाईट जर बोललात किंवा कुठलंही निमित्त झालं, तिये निमित्ते ही अपारे मीनलिया, असं काहीही झालं तरीसुद्धा काय पुढं अजून सांगतायत. पै धातया ही पाया पडता, नुठी गतायू पांडुसुता. तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. आता विधी म्हणजे ब्रह्मदेव, धाता म्हणजे ब्रह्मदेव. तर धातायाही पाया पडतात. धातयाही म्हणजे त्या ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडलं, आणि नुठी गतायू पंडुसुता. अरे पंडुसुता, पंडुपुत्रा, आयुष्य संपल्यावर, नुठी म्हणजे आयुष्य, गतायू म्हणजे आयुष्य संपल्यावर, नुठी म्हणजे संपल्यावर पुन्हा काही नाही. पुन्हा कोणी उठून बसेल का? हो, जिवंत माणूस होईल का तो? उठून बसत नाही. तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी कितीही प्रयत्न केला तरी संताप किंवा क्रोध येतच नाही. म्हणजे ही किती उदाहरणं दिलीत आता, ही अक्रोधाची उदाहरणं आहेत सगळी. तरीसुद्धा श्रीकृष्ण सांगतात, अक्रोधत्व हे ऐसे नाव ते ये दशे, जाण श्रीनिवासे म्हणितले तय. भगवान म्हणतात की अरे पार्था, या मानसिक अवस्थेला अक्रोध असं म्हणतात, आणि तेच त्याचं नाव आहे. जाण श्रीनिवासे म्हणितले. या श्रीनिवासिनी श्रीकृष्णाने ते जाणलेलं आहे. आणि इतक्या प्रकारे काहीही झालं तरी चीड न येणारं, राग न येणारं जे आहे त्याला म्हणले अक्रोधत्व. काही जण म्हणतात पालथ्या घडावर पाणी, पण तसं नाही आहे. त्याच्या ठिकाणचं सगळं क्रोधत्व निघालेलंच असतं, त्यांनी त्याच्यावर विजय मिळवलेला असतो. आणि त्यामुळे इतकी जी उदाहरणं सांगितली, त्या ह्या उदाहरणांप्रमाणे म्हणजे राखेवर तूप ओतलं तरी ती प्रज्वलित होणार नाही, लहान मुलाला रागे भरलं तरी तो कधी असा चिडत वगैरे, त्याला कळत नसतो त्या मंत्रांचा, त्याच्या शिव्यांचा अर्थ. वसंत ऋतू आला तरी आकाशात पुष्प होणारच नाही आहे. म्हणजे ह्या जशा गोष्टी होत नाहीत, येत नाहीत, तसा काहीही जरी झालं तरी ज्याला क्रोध येत नाही त्याला अक्रोधत्व असं म्हणतात, असं भगवंत सांगतात. आपण थोड्या ओव्या घेऊया स्वरूपानंदांच्या. बरेच उदाहरणं झाली.
ते सत्याची शेवटची ओवी घेऊया. काय सांगू फार प्रियत्वे जे थोर, वंचिना साचार कोणा तेही. असोनी यथार्थ खूपेना जे कोणा, जाणते अर्जुना सत्य ऐसे. एरवी मधुर पारध्याचे गीत, परी करी घात सावजाचा. जरी जाळी अग्नी उघड सांगोन, जळोसाच पण तयाचे ते. वाटे अति गोड ऐकावया तरी, परी जी जिव्हारी चोंबे साच. जिव्हारी म्हणजे आपल्याला यातना देणारं, मर्मावर बोट घालणं. तिये लागी वाचा ऐसे म्हणे कोण, जणू ती जखीण रूपवती. इथं जखीण शब्द वापरलाय, मग अशी काहींनी हडळ शब्द वापरलाय तिथे. टाळाया अहित मातावरी वरी, जैसा बाळावरी दावी राग. परी पुष्पावरी पुष्पा परी, कोमल राहून लालन पालन करी त्याचे. तैसे ऐकताजे होय सुखावह, साच निसंदेह परिणामी. द्वेषादी विकार नुपजवी चित्ती, सत्य ते किरीटी जाण येथे. आता पाषाणासी घालिताही पाणी, येती ना फुटोनी कोंब जैसे. नातरी कांजीचे केले घुसळण, निघेना त्यातून लोणी जैसे. फडा करी काय भुजंगाची कात, बळे शिरी लाथ आणि ताही. किंवा येती काय फुले अंबराला, अंबर म्हणजे आकाशाला. जरी प्राप्त झाला ऋतुराजा, ऋतुराज म्हणजे वसंत ऋतू. किंवा शुकाठाई, शुक म्हणजे तो शुकमुनी. नुठावा कंदर्प देखोनिया रूप रंभेचेही. नातरी राखेत ओतिलिया घृत, होयना प्रदीप्त अग्नी जैसा. तैसे बाळासीही जेणे चढे कोप, ऐसे शिव्या शाप आले कानी. तरी ब्रह्म्याचेही धरिता चरण, आयुष्यविहीन नुठे जैसा. तैसा क्रोधा वेग आणू पाहताही, जयाची अठाई उठे ना तो. अक्रोधत्व ऐसे स्थितीसी त्या नाव, सांगत असे देव श्रीनिवास. आता पुढचे घ्यायचे नंतर. अक्रोधत्व आता सुरू सांगितलं सगळं. आता त्याच्यातून काही पुन्हा पुढे उदाहरणं देतात. आता मृत्तिका त्यागे घटू, तंतू त्यागे पटू, त्याची जे जेवी वटू बीचस त्यागे. 3 उदाहरणं दिलीत एका ओवीमध्ये. की मृत्तिकेचा त्याग केला तर घट मिळेल का हो. मृत्तिका मातीपासून घट बनतो. आम्हाला नको मृत्तिका, आम्हाला फक्त घट पाहिजे असं म्हणलं तर चालेल का. नाही. तंतू त्यागे पटू, आता आपले जे सगळे वस्त्र असतात याच्यामध्ये तंतू म्हणजे धागे असतात. पण या एखादं म्हणाल आम्हाला तंतू नकोत बाबा, फक्त वस्त्र पाहिजे, फक्त साडी पाहिजे, फक्त शर्ट पाहिजे, असं घेता येईल का. नाही. त्याची जे जेवी वटू बीज त्यागे. आणि वटवृक्ष हा बीजाचा जर त्याग केला तर वटवृक्ष होईल का हो. नाही. मागं सांगितली होती छांदोग्य उपनिषदातली गोष्ट, की शिष्याला ब्रह्मतत्व कसं आहे, हे आत्मतत्व कसं आहे हे समजून देण्यासाठी त्याचे वडीलच त्याचे गुरु होतात. आणि ते सांगतात श्वेतकेतूला की जा रे ते वडाचे फळ घेऊन ये, छोटे छोटे गोल असतं की नाही, ते घेऊन येतो. तो भिंदी म्हणजे ते फोडलं, त्याच्यात असंख्य बारीक 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 ते फोड. आता फोडता येतं का. ती छोटीशी बी फोडली तरी त्यात काय नाही. म्हणजे त्यात जसं काही आपल्याला दिसत नाही पण आत आहे सगळंच. त्या छोट्या छोट्या बीमधून किती वृक्ष तयार होतात. तसं जर तुम्ही बीजाचा त्याग केला तर वटवृक्ष मिळेल का. नाही. का त्यजुनी भिंती मात्र, त्याची जे आघवेची चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. 2-2, 3-3 उदाहरणे एका ओवीत देतात. आता म्हणतात त्यजुनी भिंती मात्र, एखाद्याने भिंतीचाच त्याग केला तर त्याची जे आघवेची चित्र, त्याच्यावर जर छान चित्र काढलेलं असेल तर त्या चित्राचा सुद्धा त्याग होईल. आम्हाला नको भिंत, आम्हाला फक्त चित्र पाहिजे असं होईल का.
किंवा भिंतीचा त्याग केला तर चित्र राहील का? नाही. त्याची जे आघवेचे आणि पुढे का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळे. आता समजा आपण निद्रेचाच त्याग केला, झोपलोच नाही, तर आपल्याला विचित्र जी स्वप्न पडतात त्याचाही त्याग होणार. का जागेपणी तुम्हाला स्वप्ने दिसतात? काही काही म्हणतात की जागेपणी सुद्धा स्वप्न पाहतात लोक, तो विनोदाचा भाग असतो किंवा वेगळा असतो. पण झोपलोच नाही तर आपल्याला स्वप्न मिळणार नाहीत. अजून पुन्हा नाना जळ त्यागे तरंग वर्षात त्यागे मेघ त्याची जती जैसे भोग धन त्यागे. आता जळाचा त्याग केला, तरंगाचा त्याग होतो. पाणीच नको म्हणलं तर तरंग दिसतील का? हो, नाही. किंवा वर्षा ऋतूचा त्याग झाला तर मग वर्षात त्यागे मेघ, मग त्या पावसाळी मेघांचा सुद्धा आपोआप त्याग होतो. आणि धनाचा त्याग केला, धनत्यागे तेवी बुद्धिमंती देही, आणि धनाचा त्याग केला की सुखभोगांचा त्याग होतो. त्याची तेजी जैसे भोगे धनत्यागे, तिथं संदर्भ येतो की भोगाचा त्याग कधी होणार? धनाचा त्याग. लोक म्हणतील नको बाबा आम्हाला पैसा अजिबात नको, हां फक्त सुख पाहिजेत, सगळं छान पाहिजे. मग ते कुठून येणार? म्हणजे धन पाहिजेच. धनाचा त्याग केला तर भोग मिळणार नाही. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही सांडी जे अशेषही संसार जात. त्याप्रमाणे जो प्रज्ञावान आहे, बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे, त्यानं देहाच्या ठिकाणचा मी, अहंकार, अहंता सांडून जर दिली, त्या अहंकारी दर्पाचा जर त्याग केला तर मग हा देहभोगी जो आहे, म्हणजे त्या पातळीवर देहभोगी असलेल्या देहभोगी प्रपंचाचा त्याग करतात. पण ज्ञानी मनुष्य कधी अहंतेचा त्याग करेल का? हो, आत्ताच ते स्वामी सांगत होते तसं कुठाकडं गेलं की लगेच पहिली आयडेंटिटी कार्ड असतं, नाही तर आपण ओळख करून देतो, हो मी अमुक अमक्या गावाहून आहे, इतके वर्ष तिथं नोकरी केली, हे वर्ग घेतो. हा जो अहंता ही नको आहे आपल्याला. पण त्या अहंतेचा त्याग जसा केला जात नाही तसा जो सामान्य मनुष्य आहे तो मानसिक पातळीवर आपल्या देहभोगी प्रपंचाचा त्याग करत नाही. म्हणून तसा सांडी जे अशेषही संसार जात, हा सगळ्या संसाराचा प्रपंचाचा त्याग हा केला पाहिजे. तया नाव त्यागू. आता इथं त्याग एक मगाशी सांगितलं अक्रोधत्व, आता ह्या सगळी उदाहरणं दिली ही त्यागाची दिली. तर या सगळ्याला त्याग असं म्हणतात. म्हणे तो यज्ञांगू हे मानुनी सुभगू पार्थू कुसे. आता पार्थ जो आहे तो पुन्हा प्रश्न विचारतो किंवा श्रीकृष्ण आधी भगवंत अरे पार्थू कुसे, पार्थाला विचारतात, पार्थ रे पार्थू म्हणले, अर्जुनाला विचारतात. काय म्हणतात? आता शांतीचे जी लिंग ते व्यक्त मज सांग देव म्हणती चांग अवधान देई जे. तर हे सगळं सांगितलं आत्तापर्यंत, त्यागाचं सांगितलं. आता म्हणतायत, पार्थ म्हणतोय मला शांतीची लक्षणं कुठली? आता शांतीचे जी लिंग ते व्यक्त मज सांग, ती मला स्पष्ट सांगा. शांतीची चिन्ह म्हणती चांग अवधान देई जे. मग ते म्हणतायत तू चांगलं विचारलेस, आता लक्ष दे, मी आता तुला शांतीची लक्षणं सांगतो. असं म्हणून भगवंत शांतीची लक्षणं सांगतात. एवढेच बघूया आता उद्या. अक्रोधत्वचं झालं नाही का? आता मृत्तिकेच्या जलत्यागे जैसे त्याजावे तरंग किंवा जैसे मेघ. आता मृत्तिकेच्या त्यागे जैसा घट तंतू त्यागे पट त्याच्या वागा. नातरी बीजाचा करोनिया त्याग जैसा सांगोपांग वट वृक्ष. त्यजोनिया भिंत त्याजागे व चित्र त्याच्या वेगा चित्र स्वप्न ही विचित्र निद्रा त्यागे. जल त्यागे जैसे त्याजावे तरंग
किंवा जैसे मेघ वर्षा त्यागे, ना तरी धनाचा करोनिया त्याग. जैसे सर्व भोग त्याच्या वेगा, तैसी देहा हंता सांडोनी साचार. त्याच्यावा संसार बुद्धिमंती, त्यागाचे लक्षण ऐसे पार्था जाण. म्हणे नारायण यज्ञ भोक्ता, तयाचे ते बोल मानले म्हणून. पुसे तो अर्जुन भाग्यवंत, म्हणे देवा आता शांतीचे लक्षण. उघड करोन सांगा मज, तव जनार्दन बोले संतोषून. भले अवधान देई येथे. तेव्हा जनार्दन म्हणतायत की आता तू चांगलं लक्ष दे, मी काय सांगतोय ते व्यवस्थित ऐक. आता ही शांती कशी आहे त्याच्याबद्दलचं आता वर्णन करतात. तरी गिळो निज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागवते. हारपे निरुते ते शांती पैगा. आता ही जी शांती आहे ना ती कशी आहे, तर ज्ञेय वस्तूचा मानसिक पातळीवर लय होतो. गिळूनी ज्ञेयाते, मागे कोणीतरी प्रश्न विचारला होता, पण ज्ञेय म्हणजे जो विषय शिकायचा आहे तो. आता आपल्याला शांती शिकायची आहे तर तिचं शांती आहे ज्ञेय झालं. ज्ञाता ज्ञानही मागवते, आणि मग ज्ञेयाचा लय केल्यानंतर ज्ञाता आणि ज्ञान हे दोघेही नाहीसे होतात. हारपे निरुते ते शांती पैगा. म्हणजे ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान हे सगळे जेव्हा पूर्णपणे नष्ट होतात, ती जी मानसिक स्थिती आहे त्याला शांती असं म्हणतात. हे तुला हो महिनाभर चाललाय 16वा अध्याय, त्यातली आत्ताशी दैवी संपत्ती चालली आहे. म्हणजे आपल्याला त्या ज्ञानाचं, त्या ज्ञेय जो कोण शिकून घेतोय त्याचं आणि त्या विषयाचं सगळ्याचं सारखं डोक्यात असतं. पण या तिन्ही गोष्टींचा जेव्हा लय होईल आणि मन एकदम शांत होईल, आता काही आपल्याला शिकायचं काही उरलंच नाही, अशी जेव्हा अवस्था येईल ती शांतीची अवस्था. मग त्याच्यातून काय होतंय, तर सगळी अभिमानाची त्रिपुटी गळून जाते. अभिमानाची त्रिपुटी म्हणजे मी ज्ञान घेतोय, घेणारा मी आहे, जे घ्यायचे ते ज्ञान आहे, आणि ज्याचं घ्यायचं ते ज्ञेय आहे. हीच त्रिपुटी, याला त्रिपुटी म्हणले. म्हणजे या तीन गोष्टी, याचा जेव्हा नाश होतो, पूर्णांशानं जेव्हा नष्ट होतं, त्या परमस्थितीला शांती असं म्हणतात. आता एखादं उदाहरण होईल किंवा मग बघूया, थांबायचं. जैसा प्रळयांबूचा उघडू, बुडवूनी विश्वाचा पवाडू. होय आपण पे निबिडू आपणची. आता प्रळयांबूचा उघडू म्हणजे काय, की प्रलय काळचा पाण्याचा अत्यंत उघडू म्हणजे मोठा लोंढा, तो काय आहे, बुडवूनी विश्वाचा पवाडू. तो या ब्रह्मांडरूपी विश्वाचा सगळा अतर्क्य जो विस्तार आहे तो सगळा बुडवून टाकतो. सगळं विश्व त्यात हेऊन जातं. काही राजाची महाल आहे आणि गरिबाची झोपडी आहे, एवढ्या दोन गोष्टी शिल्लक ठेवा नाही. एकदा प्रलयांबू आला की तो सगळ्याला त्याच्यात सामावून घेतो, आणि मग तो जो पाण्याचा प्रवाह आहे तो आपल्यातच सगळा घनदाट भरून राहतो. म्हणजे सगळीकडं पाणीच पाणी होऊन जातं. तिथं हा राव, हा रंक, हे श्रीमंत, हे ज्ञानी, हे अज्ञानी, काही भेद राहत नाही. सगळ्या पूर्वी पानशेतचं धरण फुटलेलं होतं, हल्ली तशाच कित्येक वेळा घडलेल्या आहेत घटना. सगळं पुणं पाण्याखाली गेलं होतं. लोकांनी कोणी देव बरोबर घेतले, कोणी काय घेतलं, पण काही नाही, सगळ्याचं लय झाला. तसं आता इथे सांगितलं की आपण पेनी बुडू आपणची. सगळं आपलंच बुडून जातं आहे त्याच्यामध्ये, आपणही त्याच्यामध्ये बुडून जातो आहे. सगळीकडे पाणीच पाणी भरून राहतं. 38वी झालेली आहे, 138वी ओवी. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं
ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय।